एम ए मराठी M54 मराठी 422 4th सेमिस्टरची क्वेश्चन पेपर। आता मी तुम्हाला ह्या क्वेश्चन पेपरमधील प्रश्न वाचून दाखवते। आपल्याला माहीतच आहे की 80 गुणांचा पेपर असतो। 4 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न दिलेले असतात आणि आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे असतात। प्रत्येक उपप्रश्न हा 5 मार्कांचा असतो, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 20 मार्कांचा असतो। आता पहिला प्रश्न बघूया की खालीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवा। 1. नवसाहित्यपूर्व साहित्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा। 2. बाशी मर्ढेकर यांच्या काव्यलेखनाचे वेगळेपण अधोरेखित करा। 3. ग्रामीण साहित्याची संकल्पना विशद करा। 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चळवळीचा परामर्श घ्या। आणि 5. 19व्या व 20व्या शतकातील स्त्री उद्धाराविषयीच्या कार्याचा आढावा घ्या। उद्धाराविषयीचा असेल तिथे। प्रश्न 2. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 1. गो. वि. करंदीकर यांची नवतेची संकल्पना स्पष्ट करा। बी. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथालेखनाचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा। 3. ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने लीळाचरित्र या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करा। आणि 4. ग्रामीण साहित्याच्या प्रयोजनाची चर्चा करा। 5. दलित आत्मचरित्रांचे वेगळेपण थोडक्यात स्पष्ट करा। प्रश्न 3. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 1. स्त्रीवाद म्हणजे काय ते थोडक्यात लिहा। 2. स्त्रीवादाच्या विचारसरणीचे विविध पंथ थोडक्यात लिहा। 3. दलित साहित्यातील विद्रोही संकल्पना स्पष्ट करा। 4. 1960 नंतरच्या नाट्यसंस्थांचा परिचय करून द्या। आणि 5. 1990 नंतरच्या ग्रामीण कादंबरीचे वेगळेपण थोडक्यात लिहा। प्रश्न 4. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 1. नवकथेविषयी गंगाधर गाडगीळांनी व्यक्त केलेली मते लिहा। 2. स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण साहित्य निर्मितीचा परामर्श घ्या। 3. ग्रामीण साहित्याचे भाषाविशेष थोडक्यात लिहा। 4. दलित जाणीव ही संकल्पना स्पष्ट करून दलित जाणीवेचे विशेष लिहा। 5. मराठीतील स्त्रीवादी लेखनाचा थोडक्यात परिचय करून द्या। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज।